चला दोन्ही संघांना विनंती आहे, सामना लवकर सुरू करायचा आहे. हा सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांना दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय, सामना 3 षटकांचा असणार आहे. पंच आपल्याला विनंती आहे की सामना लवकर सुरू करायचा आहे. पंच सामना लवकर सुरू करायचा आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचे. गोलंदाज शरद, फलंदाज अजित आणि विशाल. षटक हा सामना 3 षटकाचा राहील. दोन्ही संघांना लक्षात येतोय. पाहूया शरद याचा पहिला षटक, पहिला चेंडू, त्याच्यावर मारा केलाय 1 धावासाठी. 1 चेंडू 1 धाव. पाहूया शरद यांचा दुसरा चेंडू, त्याचा मारा करतील विशाल. पुढील चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पुसते 2. 2 चेंडू 2 धावा. शरद यांचा आपल्या संघासाठी तिसरा चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने उंचावर मारलेला फटका आणि हा जातो सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा, 6 धावा. षटकार. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचते ती 8. 3 चेंडू 8 धावा. सुंदर असा मारलेला अजित यांनी फटका, सीमारेषे पार 6 धावांसाठी. 3 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते ती 8. चौथा चेंडू शरद यांचा, त्याचा मारा करतील अजित. पावसाचा वर्षा होताना दिसतोय. पंच आपला लाईफ जॅकेट घालताना दिसत आहेत आपल्याला. दोन्ही पंचांनी आपलं लाईफ जॅकेट परिधान केलंय आणि आता ते पंचांसाठी सज्ज झालेत. पाहूया पुढचा चेंडू, दत्ता यांचा चौथा चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू आणि हा डॉट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतात दत्ता. त्यांनी 4 चेंडू 6 धावा देऊन एक गडी बाद केलाय.
पाचवा चेंडू, सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा फलंदाजाला काही कळालेला नाही आहे चेंडू आणि डॉट चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, याच्यानंतर शेवटचा षटक असेल, कारण आपण हा सामना 3 षटकाचा खेळवणार आहे. शेवटचा चेंडू दत्ता यांचा, पाहूया काय करतात शेवटच्या चेंडूवर. आणि हा सुंदर असा मारलेला लेगच्या दिशेने फटका आणि हा पंचांनी केलेला इशारा षटकार आणि असा धावा. 6 धावांनंतर धावसंख्या पोहोचते ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. एक गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी केली होती त्यांनी आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 12 धावा देऊन एक गडी बाद केला त्यांनी. पुढील गोलंदाज प्रणय शेवटचा षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. आपल्या संघासाठी ते किती धावा खर्च करतायत, किती गडी बाद करतायत, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी ते कोणती कामगिरी करतायत हे आपल्याला बघायचं आहे शेवटच्या षटकामध्ये. तसे ध्रुवी 11चे अजित आणि प्रणित आपल्या संघाला जिंकवण्यासाठी किती धावा करतायत, किती षटकार मारतायत, किती चौकार मारतायत. शेवटचं षटक हाणामारीचं षटक सांगितलं जातं. पाहूया 6 चेंडू मध्ये किती धावा करतायत. आणि हा पंचांचा इशारा, वाईट चेंडू, 1 बाउन्स. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 23. पहिला चेंडू प्रणय यांचा, सुंदर असा टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला सुंदर फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहूया. दुसरी धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 25. एक चेंडू 25 धावा. शेवटच्या षटकातला झालेला हा पहिला चेंडू. उर्वरित 5 चेंडू. दुसरा चेंडू प्रणय यांचा, सुंदर असा मारलेला हा उंचाव फटका, खाली क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. पंचांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 2 चेंडू नंतर 31 धावा. पाहूया ध्रुवी 11 किती रनांचं लक्ष ठेवतंय. अभि 11 संघाला जिंकण्यासाठी किती धावांचं लक्ष करतंय ध्रुवी 11. शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा मनवत आहेत. शेवटच्या षटकातलं तिसरा चेंडू, शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, तिसरा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका आणि हा पंचांचा इशारा षटकार. पुन्हा एकदा 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचते ती 37. सांगितल्याप्रमाणे हाणामारीचा षटक. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. एक अतिरिक्त धाव पकडून 15 धावा. पाहूया चौथा चेंडू आणि पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती 38 वर. शेवटचे 3 चेंडू उर्वरित. चौथा चेंडू प्रणय यांचा
आणि सुंदर असा मारायचा प्रयत्न, डॉट चेंडू, सुंदर असा टाकलेला प्रणय आणि चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाचवा चेंडू प्रणय यांचा, त्याचा मारा करतील अजित. पुढील चेंडू पाचवा चेंडू, पंचांचा इशारा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोचते 39. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पाचवा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला प्रणयाचा, आणि सुंदर फुलटॉस टाकलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. आणि पंचांनी आपले निर्णय द्यायचे आहे. नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला शेवटचा चेंडू आणि वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. पंचांनी तो सांगितलं तर आपण, त्यांचा डिसिजन आहे. शेवटचा चेंडू, सुंदर असा सरळ दिशेने मारलेला फटका, आणि या चेंडू सीमारेषे बाहेर, आणि पंचांचा इशारा षटकार. 7 धावा, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 47. अभि 11 संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. पुढील सामना सात्विक 11 विरुद्ध कोकण 11. दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचंय, आपला टॉस उडवून घ्यायचंय. कृपया लवकरात लवकर यायचंय. ध्रुवी 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. सात्विक 11 विरुद्ध कोकण 11. दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचंय, आपला टॉस उडवायचंय. अभि 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत क्रीडांगणात. त्याला पंचांना विनंती आहे की सामना सुरू करायचा आहे. आधीच आपल्याला उशीर झालाय.
अभि 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे. कोकण 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. सात्विक 11 विरुद्ध कोकण 11 4 षटकांचा सामना राहील. त्याला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. ध्रुवी 11 त्याला लवकर सामना सुरू करायचा आहे. ध्रुवी 11 विरुद्ध अभि 11 सामना 3 षटकांचा राहील. गोलंदाज विशाल पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचते 1. अभि 11 आपल्या संघाचा अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. पुढचा चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू. उंचावर मारलेला फटका. पाहूया पंचांचा इशारा षटकार. 6 धावा. धावसंख्या पोचते 7. 1 चेंडू 7 धावा. अभि 11 संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. विशाल सुंदर असा टाकलेला चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे. 2 चेंडू 7 धावा. पुढील तिसरा चेंडू विशाल यांचा. सामना करतील गुरु. सुंदर असा टाकलेला चेंडू. वंडी 1 धाव. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पोचते 8. 3 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू विशाल यांचा. सुंदर असा मारलेला फटका. 1 धाव घेण्यात पूर्ण. 1 धावेवर समाधान. धावसंख्या पोचते 9. 4 चेंडू 9 धावा. पहिल्या षटकातला 5वा चेंडू विशाल यांचा. त्याचा मारा करतील दिलेश. सुंदर असा मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक खाली. पाहूया झेल होतोय की चौकार. षटकार. पंचांनी दिलेला इशारा षटकार. 7 धावा पूर्ण. 7 धावेनंतर धावसंख्या जी पोचते ती 15. 5 चेंडू 15 धावा. अभि 11 संघाला जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष्य. पाहूया दिलेश आणि गुरु आपल्या संघाला जिंकवण्यासाठी 48 धावा करतात का. पहिल्या षटकातला विशालाचा शेवटचा चेंडू. मारा करतील दिलेश. सुंदर असा मारलेला हा फटका 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू विशाल यांचा. सुंदर असा मारायचा प्रयत्न. वंडी. पंचांचा विकेट क्षमा असावी.
एक गडी बाद. अभि संघाला पहिला झटका. दिलेश हे बाद झाले. अभि संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज, परंतु आतापर्यंत झालेल्या धावा 15 धावा. बारा चेंडू 28 धावांची गरज. क्षमा असावी. 33 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज अभि 11 संघाला जिंकण्यासाठी. पुढचं षटक घेऊन येत आहेत प्रसाद. पाहूया प्रसाद आपल्या संघाला जिंकवण्यासाठी किती गडी बाद करतायत, किती धावा रोखतायत. पुढचं षटक प्रसाद यांचं. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू प्रसाद यांचा. आता मारा करतील गुरु. आणि हा सुंदर असा मारलेला फटका, उंचावर मारलेला फटका, लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू. पाहूया पंचांचा इशारा. 6 धावसंख्या पोचते 21. एक चेंडू 21 धावा. एकवीस धावा, एक गडी बाद. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पूर्ण. पाहूया दुसरा चेंडू. दुसरा चेंडू. सुंदर असा मारलेला गुरु यांनी लेगच्या दिशेने फटका. त्यांच्या बॅटीतून निघालेला षटकार. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत मारायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. 2 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 27 धावांची गरज अभि 11 संघाला जिंकण्यासाठी. उंच असा मारलेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक. दोन धावा पूर्ण. 2 धावांनंतर धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 3 चेंडू 23 धावा. चौथा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया पंचांचा इशारा. षटकार. आणि 6 धावा. सुंदर असा मारलेला फटकार गुरु यांनी. गुरुच्या बॅटीतून निघालेला चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पोचते 29. दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू. आठ चेंडू 19 धावांची गरज अभि 11 संघाला जिंकण्यासाठी. 5वा चेंडू. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पोचते ती 30. सात चेंडू 18 धावांची गरज. पंचांचा इशारा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचते ती 31 वर.
8 चेंडू 17 धावांची गरज. सुंदरसा मारलेला सरळ दिशेने फटका, खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल घ्यायचा सुंदरसा प्रयत्न, परंतु हातातून सुटलेला हा झेल, परंतु खूप सुंदर असा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. दोन धावा पूर्ण, धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोहोचते 33 वर. 5 चेंडू, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू उर्वरित. शेवटच्या चेंडूवर गुरु काय कर्तबगारी करतायत. सांगितल्याप्रमाणेच कर्तबगारी करण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेषे पार मारलेला षटकार, त्यांच्या बॅटीतून निघालेला षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनंतर धावसंख्या जी पोचते ती 39. 6 चेंडू 9 धावांची गरज अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. सुंदर अशी कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत गुरु. मागच्या सामन्यातही त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये 30 धावांचं ओपनिंग केलेलं आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. स्ट्राईकला दिलेश, क्षमा, हॅलो, स्ट्राईकला स्वप्नील, नॉन स्ट्राईकला गुरु. पाहूया शेवटचं षटक. गोलंदाज एबी यांचा पहिला चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हॅलो, 1 धाव पूर्ण, 1 धाव पूर्ण, धावसंख्या पोचते ती 40. 5 चेंडू 8 धावांची गरज अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा एका षटकाराची गरज आहे अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. दुसरा चेंडू, सुंदर असा मारलेला हा उंचावर मारलेला फटका. सांगितल्याप्रमाणे लेगच्या दिशेने गेलेला सीमारेषे पार हा षटकार. आत्ताच नुकता सांगितला होता की एका षटकाराची गरज आहे अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हवे हा सामना षटकाराने जिंकतायत की धाव संख्येने जिंकतायत. तिसरा चेंडू एबियाचा, तर मारा करतील गुरु. डॉट चेंडू. 3 चेंडू 2 धावांची गरज अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतायत, त्याचप्रमाणे सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते गुरु यांच्याकडून. आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत गुरु. अभियाचा चौथा चेंडू आणि सुंदर असा चेंडू, डॉट चेंडू. 2 चेंडू 2 धावांची गरज. सुंदर असा रंगात आलेला सामना आपल्याला पाहायला भेटतोय. सामना कंपल्सरी चेस असणार आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. आतापर्यंत खूप सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाकडे नेता आलेला आहे तो गुरु. तसेच आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना दिसतोय तो आपला एबी. 7 धावा देऊन त्यांनी 2 चेंडू डॉट टाकलेत. अजून 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे अभिलेवन संघाला जिंकण्यासाठी. पाहूया शेवटचे 2 चेंडू. एबी आपल्या संघासाठी काय कमाल करतोय. सुंदरसा टाकलेला चेंडू, 1 धाव.
सामना जिंकण्यासाठी एका चेंडूवर एका धावेची गरज. पाहूया सामना कोण जिंकतोय आणि हा सामना कंपल्सरी चेस असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. अभि 11 संघाला जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. सुंदर अशी गोलंदाजी केली एबी यांनी आपल्या संघासाठी. दोन्ही खेळाडू प्रेशर मध्ये पाहायला भेटतात आपल्याला. जितका प्रेशर फलंदाजाला आहे तितका प्रेशर गोलंदाजालाही आहे. क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना आपल्याला पाहायला भेटतोय तो ध्रुवी 11 संघ. शेवटचा चेंडू, एका चेंडूवर एका धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी अभि 11 संघाला एका धावेची गरज. तर हा डॉट चेंडू निघाला तर ध्रुवी 11 संघ विजयी होतोय. या चेंडूवर एक धाव निघाली तर अभि 11 संघ विजयी होतोय. दोन्ही खेळाडू प्रेशर मध्ये आहेत. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. शेवटचा चेंडू, एक धाव. सुंदर असा मारलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण आणि अभि 11 संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचंही अभिनंदन. पुढील सामना सात्विक 11 विरुद्ध कोकण 11. कोकण 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. सात्विक 11 संघाने आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत क्रीडांगणात. पंच म्हणून कामगिरी करतील